नमस्कार दर्शको, डी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आता आपण शेळी जिल्हा परिषद मतदारसंघातील केरली या गावी आलो आहोत. येथे आपल्यासोबत जोडले गेलेले शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ अशोक पवार साहेब यांचे या टीव्ही न्यूज मध्ये सहर्ष स्वागत आहे. थँक्यू, आभारी. आता जर बघितलं आमदार साहेबांनी जो आपला विश्वास ठेवला त्या विश्वासाकडे आपण कसे बघता? आज आम्हाला आमदार साहेबांनी, आज चंद्रदीप नरके साहेबांनी आज आमच्यावर जो विश्वास ठेवला तो आम्ही 100% सार्थ ठरवू आणि प्रचंड मतांनी आपल्याला आज मतदारसंघातली लोक आज प्रचार करताना, गाठीभेटी घेताना आज त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो त्या निमित्तानं असं वाटतं की आपल्याला 100% तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू. आता या इलेक्शन मध्ये जर बघितलं तर महायुतीमध्ये दोन घटक लढत आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून वेगळी लढत आहेत. तर या युतीकडे तुम्हाला कसं वाटतं? तर महायुती म्हणून दोन घटक लढत असले तरी सुद्धा आज महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी जे आहेत त्यांचं विशेष प्रेम आमच्यावर आहे, नरके साहेबांच्यावर आहे. त्यामुळे 100% आपण ह्याच्यात यश मिळवणार याची खात्री आहे. या मतदारसंघाबद्दल आपलं विकासाचं विजन नक्की कसं असणार आहे? आज मतदारसंघामध्ये आपण युवकांच्यासाठी क्रीडांगण निर्माण करतोय, तिथे सिंथेटिक ट्रॅक आपण निर्माण करतोय, जेणेकरून भविष्यात आपल्या इथून ऍथलेटिक्स निर्माण व्हावेत ही भावना आमची आहे. आज महिलांच्यासाठी आपण प्रशिक्षण शिबिर घेतोय उद्योगधंद्यासाठी. प्लस आपण आता शेतकऱ्यांच्यासाठी पाणंद रस्त्यासाठी आपलं विशेष महत्व असणार आहे. त्या प्रश्नाकडे आपलं विशेष महत्व असणार आहे. आता नवीन या मतदारसंघाबद्दल नवीन आव्हानात्मक विकासाचं विजन परत काय असणार आमदार साहेबांच्या माध्यमातून? विकासाचं विजन म्हणजे आज आम्ही पूर्ण आमचा रोडमॅप तयार आहे. आज युवकांच्यासाठी, महिलांसाठी जे आरोग्यासाठी ज्या सुविधा करायच्या आहेत, महिलांसाठी उद्योगधंदे निर्माण करायचे आहेत, युवकांसाठी उद्योगधंदे निर्माण करायचे आहेत. परत आपण खेळाडूंसाठी विशेष प्रयत्न देऊन आपण एक विजन तयार करून ठेवलेला आहे. त्या माध्यमातून आपण काम करणार. अगदी बघायला झालं तर जसं नरके साहेबांच्या बाबत संबोधलं जातं की एक सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबतात, तसं या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तुमच्याबद्दल पण बोललं जातं की सकाळी पहाटेपासून रात्रीपर्यंत कार्यकर्त्यांच्यासाठी किंवा गोरगरीब जनतेसाठी ते तुम्ही झटतात. त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? आज आम्ही गेले 4-5 वर्ष झाले आज आम्ही लोकांच्या संपर्कात आहे. आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर आज मी सगळ्यांच्यापर्यंत पोहोचायचं कारण म्हणजे आज निवडणुकीला उभा राहण्याच्या आधी आम्ही ठरवले की पहिलं लोकांचे प्रश्न जाणून घ्यायचे. त्या माध्यमातून आम्ही काम करत आलोय. आणि शिवार भेटी असतील आमचे, परत धनगर समाजाची जिथं बकरी बसतात त्या तळावर जाऊन आम्ही त्यांच्या भेटी घेतल्यात, लोकांच्या वैयक्तिक जाऊन गाठी भेटी घेतल्यात, प्रत्येक गल्लीत जाऊन आम्ही भेटून आलोय. निवडणूक आहे म्हणून आम्ही आज बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे आज आमच्याकडे एक व्हिजन आहे. लोकांच्या सगळ्यात समस्या आमच्याकडे तयार आहेत, त्या समस्यांच्यावर उपाय सुद्धा आमच्याकडे तयार आहे. आज आम्ही नरके साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून जे आत्ताच पळतोय, 24 तास मी उपलब्ध आहे लोकांसाठी. इथून पुढे सुद्धा 24 तास 100% मी त्यांना उपलब्ध असणार आहे.